अरे बापरे, कोण आहे? कोण तुम्ही? चोर आहे का भूत आहे? भूत आहे का चोर आहे? भूत नाही, मी आहे. घाबरलात का तुम्ही? अहो, मला नव्हतं वाटलं सातारी वाघ एवढ्या लवकर घाबरेल करून. अहो मॅडम, तुम्ही हायवे. अहो एवढ्या अंधारात दरवाजापाशी उभं राहायची काही गरज आहे का तुम्हाला? अहो हार्ट अटॅक आला असता ना मला. तुम्हीच म्हटलं होतं ना, हिम्मत असेल तर सकाळी 5 वाजता उठून दाखवा. मी तर 4 वाजताच उठले बघा. आणि सांगा ना काय गुपित आहे तुमचं? आईला मानलं बाबा तुम्हाला. मुंबईची मुलगी एवढ्या थंडीत पहाटे 4 वाजता उठून तयार झाली आहे. आता एक काम करा, आवाज करू नका, नाही तर आईची झोप मोड होईल. चला चला गाडी बशी. चला निघूया. पण तिथे काय भीतीदायक नसेल ना? अहो वाघासोबत चाललाय तुम्ही, कसली भीती? अहो हसताय काय? चला. आणि आज तुम्हाला असं काहीतरी दाखवतो, ते ऐकून तुम्ही ते हेडफोन विसरून जाल. चला चला. विजय, इथे कुठे आलोय आपण? इथे किती शांत वारा आणि आजूबाजूला फक्त डोंगरच आहे. तुमचं गुपित कुठे? हो मॅडम, जरा दमानं घ्या की. अहो मी जे काम करतो ना, त्याचं फळ तुम्हाला समोर दिसतंय बघा. आणि आता डोळा मिटा आणि मी जे बोलतो ते बोला. ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्र किरणाय ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्त्र किरणाय मम वंदिते देहि देहि स्वाहा. मम वंदिते देहि देहि स्वाहा. ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्र किरणाय ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्त्र किरणाय मम वंदिते देहि देहि स्वाहा. मम वंदिते देहि देहि स्वाहा. ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्र किरणाय ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्त्र किरणाय मम वंदिते देहि देहि स्वाहा. मम वंदिते देहि देहि स्वाहा. गुरुवे नमः. निसर्गशक्ती नमः. गुरुवे नमः. निसर्गशक्ती नमः. गुरुवे नमः. निसर्गशक्ती नमः. ओ माय गॉड, कसलं फ्रेश वाटलं. पण हे काय होतं? अहो मॅडम, याला निसर्ग प्रार्थना बोलतात. आणि हे सगळे पक्षी एकत्र कसे काय? अहो हल्ली आता जंगलाचं प्रमाण कमी होत चाललंय, जनावरांची शिकार होत चालली आहे. तेव्हापासूनच मी आणि माझी टीम इकडेच येतो, येथील पक्ष्यांचे रक्षण करतो. आणि जेव्हा हे पक्षी आकाशात गाणी गातात ना, तेव्हा असं वाटतं की खऱ्या अर्थाने जगण्याला सार्थक आले. तसं तुम्ही कोणत्या संस्थेसोबत काम करता? EFL, इको फ्रेंडली लाईफ. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे सर्व कामं करतो. अच्छा, ह्या संस्थेबद्दल मी खरंच खूप काय चांगलं ऐकून आहे. आणि आत्या त्या दिवशी बोलल्याच होत्या की तुम्ही तुमच्या निर्णयावर कायम ठाम असता. बस करा मॅडम, नाहीतरी आकाशातील पक्षी लाजतील बघा. आता दिवस उजाडलाय, या वातावरणातील ऑक्सिजन भरपूर घ्या. कसं आहे ना, शहरातील प्रदूषणपेक्षा हे लाख पटीनं चांगलं आहे. हो खरंच. काय रे स्वराज, आज लय लवकर उठलायस? बरे बघ, तुला भेटायला मुंबईवरून पाहुणे आली आहे. विजय, तुम्ही या झाडांशी बोलता आणि त्यांना कळतं का तुम्ही काय बोलतात ते? हो कळत नाही हो, हे तर आहे ना अनुभवतात. आणि हे आबा,
माझ्या वडिलांच्या आठवणीमध्ये मी हे झाड लावलं होतं. माझं मन अस्वस्थ होतं ना, तेव्हा मी इथे येऊन बसतो आणि ह्यांच्याशी बोललं ना की असं वाटतं की मी माझ्या बाबांशीच बोलतोय. सॉरी, पण तुमचे बाबा कसे काय वारले? वारले नव्हते हो, शहीद झाले होते. माझे बाबा आर्मीमध्ये होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, सातारा आधी स्वराज्य राखायचा आणि आता सातारा देश राखतो. आणि हे आर्मीमध्ये भरती व्हायचं जे वेळ आहे ना, हे फक्त आमच्या साताराच्या मातीतच बघायला भेटतं बघा. खरंच खूप सुंदर विचार आहे तुमचे. मला असं वाटलं की तुम्ही फक्त मोर्चाने आंदोलनच काढता, पण माणूस म्हणून ना तुम्ही खूप चांगले आहात. हो मॅडम, माणूस बदलतो पण ही झाडं कधीच आपली साथ सोडत नाहीत बघा. लोक कशीही वागली ना तरी ही झाडं सावली आणि फळं देतातच. आणि कुणाकडून न घेता फक्त देणं, हे फक्त या झाडांकडून शिकलं पाहिजे. खूप शांतता आहे इकडे. आणि मला आहे ना इकडे कायमचं राहायला आवडेल. कायमचं? हो मॅडम, मग ते मुंबईमधले AC आणि तुमचं ते मॉल, त्याचं काय होणार? आणि म्हणे तिकडे झाडं छोट्याशा कुंडीमध्ये असतात. बरोबर बोललात विजय. ह्याच सगळ्यातून मला बाहेर पडायचं आहे. विजय, हे कोण आहेत आणि त्यांच्या हातात हे काय सगळं? मॅडम तुम्ही घाबरू नका, मी आहे ना. काल का जंगल फिरत? काय रे, कोण रे तुम्ही आणि कुणी वाटवलं तुम्हाला? त्या इनामदारानं ना? अरे त्या इनामदाराला जाऊन सांगा, ही छोटी मोठी अडथळे बघून हा विजय ना घाबरत नसतो कोणाला. आज तुला तुमच्या सोडत नाही. जाऊन सांग त्या इनामदाराला, विजयशी वाकडं त्याची नदीवर लाकडं. विजय, कोण होती ती माणसं आणि किती लागलंय तुम्हाला? हो मॅडम, साताराचा रांगडा गडी आहे मी, एवढ्यानं काय होतंय मला? हो मॅडम. काय मॅनेजर, 4-5 जण असून सुद्धा तो एकटा बाहेर पडला. तुम्ही लोक काय नुसतं बघत राहिलात? काय प्लॅन करता तुम्ही? कसली माणसं पाठवली हो तुम्ही? एक काम तुमच्याकडून धड होत नाही. तो विजय प्रत्येक वेळी माझ्या नाकावर टिचून पुढे जातोय. अहो साहेब, तो विजय ना खूप चपळ आहे आणि कुणाला माहित होतं तो एवढा राडा करेल ते. पण साहेब एक सांगू का, ती मुंबईवरनं पोरगी आली की नाही, तिला चांगला धक्का बसलाय बघा. अरे धक्का? अरे तिला धक्का बसून काय उपयोग? मला त्या विजयचा गेम खल्लास करायचा आहे. थांबा, आता मीच काय प्लॅन करतोय ते बघा.
आता तो विजय नाही वाचणार. साहेब नक्की काय करणार आहे तुम्ही? ज्या डोंगरावर आणि ज्या झाडावर तो जीव वाळून टाकतो ना, त्याच डोंगरावर त्याची आता कबर होणार. उद्याच्या उद्या 4 JCB त्या टेकाडावर पोचले पाहिजेत. आणि हो, त्या विजयला असं गुंतवून ठेवा की त्या टेकाडाकडे त्याची डुंकूनही नजर गेली नाही पाहिजे. आता वार थेट काळजावरच होणार.